आमदार अर्जुन खोतकर यांच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस, शेकडो नागरिकांना दिलासा। अर्जुन खोतकर यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या मांडत तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला। मागील काही महिन्यांपासून विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या। या पार्श्वभूमीवर खोतकर यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात जनता दरबार भरवत थेट लोकांशी संवाद साधला। जनता दरबाराची माहिती मिळताच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। पाणी पुरवठा, वीज जोडणी, महसूल प्रकरण, रस्त्याची दुरावस्था, शासकीय योजना, लाभात येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयांवरील तक्रारींचा भडीमार झाला। अनेक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळेवर दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली। यावेळी आमदार खोतकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ दूरध्वनीद्वारे संपर्क साधत काही प्रकरणांचा जागीच निपटारा केला, तर उर्वरित तक्रारींसाठी निश्चित कालमर्यादा देण्याच्या सूचना दिल्या। नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहणार नाहीत, प्रशासनाने जबाबदारीने काम करावं असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला। जनता दरबारामुळे नागरिकांना थेट आपली व्यथा मांडण्याचं व्यासपीठ मिळाल्यानं समाधान व्यक्त होत आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा अधिक मजबूत होत असल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून आले। नियमितपणे अशा प्रकारचे जनता दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडवण्याचा निर्धार आमदार खोतकर यांनी व्यक्त केला। मग तो तहसीलमध्ये अडकून आहे, पंचायत समितीमध्ये अडकून आहे, जिल्हा परिषदेमध्ये, महानगरपालिकेमध्ये अडकून आहे। माझी तो प्रश्न त्याचा सुटला पाहिजे। मध्ये आज आलेला अर्जाचा निपटारा निश्चितपणे करावा लागणार आहे। काम होत असेल तर हो सांगा, नसेल होत तर अत्यंत स्पष्टपणे सांगा की होत नाही। एका बघतो, पाहतो, करतो एका शब्दामुळं महिन्यानुमहिने त्याचे खेट्या घालण्यामध्ये जातात आणि त्याचं रूपांतर बोलतात की हे होऊ शकतं किंवा प्रयत्न करू, कृपा करून अशी सबब दिली तर भविष्य काळात ते नाराजी निश्चितपणे त्यामधून कळू शकते। मला असं वाटतं की जनतेचे प्रश्न अशा जनता दरबारामध्ये सोडल्यानंतर ऑटोमॅटिकच नागरिकांचा विश्वास आपल्या प्रति वाढेल, प्रशासनाच्या प्रति हा विश्वास वाढेल। जनता दरबाराचा सरळ आणि स्पष्ट उद्देश हाच आहे। कोणी सन्माननीय अधिकारी यांना टार्गेट करण्याचा उद्देश अजिबात नाही। मी आपल्याला सांगायला विनंती करेन की कोणाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने आपण सभ्य भाषेमध्ये, चांगल्या भाषेमध्ये प्रश्न विचारावेत, प्रश्नांची सोडवणूक घेऊन करून घ्यावी। त्यामुळं उद्देश आपला स्पष्ट की आपल्या प्रश्नाला न्याय मिळावा, जनतेची कामं मार्गी लागावी। त्यामुळे आम्हाला समाधान मिळेल आणि तुम्हाला काम करायचं समाधान निश्चितपणे यातून मिळेल।